पाथर्डी गाव येथे आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते महामानवांच्या जयंतीचे औचित्य साधत सांस्कृतिक कला केंद्र सभागृहाचे उद्घाटन। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची 199वी जयंती व विश्वरत्न बोधिसत्व ह्या भारत देशाचे संविधान निर्माते भारतरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंतीनिमित्त आजपासून 4 दिवस मनपा प्रभाग क्रमांक 31 पाथर्डी गाव येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन। प्रभाग क्रमांक 31 चे ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी शहर सुधार समिती सभापती भगवान नाना दोंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे। या कार्यक्रमाची सुरुवात आज दिनांक 11/4/2026 रोजी सायंकाळी 8 वाजता नाशिक पश्चिमच्या लोकप्रिय आमदार सीमाताई हिरे, भाजप नेते महेश हिरे, मनपा गटनेते श्याम बडोदे यांच्या हस्ते प्रथम सांस्कृतिक कला केंद्राचे रिबीन कापून उद्घाटन करण्यात आलं। यावेळी पाथर्डी विश्वदीप बुद्ध विहाराच्या वतीने सीमाताईचे औक्षण करण्यात आले। यावेळी नगरसेवक भगवान नाना दोंदे, नगरसेवक बाळकृष्ण शिरसाट उपस्थित होते। यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न बोधिसत्व महामानव संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला। तसेच आलेल्या मान्यवरांचा भगवान नाना दोंदे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला। यानंतर महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक इंडियन आयडल संतोष जोंधळे यांचा भीम शिव शाहू फुले यांच्या एकापेक्षा एक गीताने उपस्थितांनी वन्स मोरने भरभरून प्रतिसाद दिला। या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर शिवाजी अप्पा चुंबळे, निवृत्ती गवडी, बाकेराव डेमसे, रामदास शिरसाट, सोमनाथ बोराडे, वामन जाचक, राजू जुन्नरे, दत्तू जाधव, अशोकदादा निकम, संजय नवले, विष्णू गवडी, शशिकांत जाधव, त्र्यंबक कोंबडे, भाऊसाहेब नवले, गंगा धोंगडे, डॉक्टर पुष्पा पाटील, नलिनी दराडे, शैलाताई दोंदे, डॉक्टर राजश्री दोंदे, भाजप मंडल उपाध्यक्ष संदीप दोंदे, उत्तम दोंदे, गौतम दोंदे, सुधीर दोंदे, राकेश दोंदे, प्रदीप दोंदे, जीवन दोंदे, विलास दोंदे, रवी शिंदे, रवींद्र जाधव, राहुल दोंदे, सागर दोंदे, शामराव लोखंडे, दंगल दोंदे आदी उपस्थित होते। तसेच आजही सायंकाळी लहान मुलांसाठी विविध स्पर्धा, शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार असून या कार्यक्रमासाठीही आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलेले आहे। गावामध्ये गाव 1 2 3 गो काय म्हणायचंय? गावामध्ये गाव आहे ते बहु गाव। कारण बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला नसता तर आपण काय असतो? गावामध्ये गाव आहे ते बहु गाव, गावामध्ये गाव आहे ते बहु गाव, गावामध्ये गाव आहे ते बहु गाव। कारण तिथं जन्मले भीमराव जन्मले भीमराव गळी बांधो कुणी सुखाने राहू दे माझं काळ मनी, सुखाने राहू दे माझं काळ मनी। सोन्या मोत्याची माळ, सोन्या मोत्याची माळ गळी बांधो कुणी, सोन्या मोत्याची माळ गळी बांधो कुणी। सुखाने राहू दे माझं काळ मनी, सुखाने राहू दे केलेला आहे।
या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले आमचे नगरसेवक बाळाभाऊ शिरसाट, त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले आमचे महानगरपालिकेचे गटनेते नगरसेवक ॲडव्होकेट शामभाऊ बडोदे, व्यासपीठावर अनेक मान्यवर आहेत, महेशजी हिरे, त्याचबरोबर उपस्थित असलेल्या आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा नलिनीताई गराडे, पुष्पाताई पाटील, त्याचबरोबर आमच्या सुष्मिताताई लांडगे, अनेक व्यासपीठावर दळवीजी, संदीपजी बोंडे, सोमनाथजी बोराडे, सर्व गायकांची टीम, उपस्थित सर्व माझे बंधू भगिनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200व्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या वतीने विनम्र अभिवादन करते. पश्चिमचा लोकप्रिय आमदार सुमाताई हिरे, आमचे गटनेते शामभाऊ बोरुदे, आमचे मार्गदर्शक भाऊ हिरे, माजी सहकारी बाळकृष्ण शिरसाट. मित्रांनो, आपण सर्वांनी चांगलं काम करावं, चांगलं राहावं. हे जर शिकायचं असेल तर आमदार सुमाताई हिरे आणि भाऊ हिरेंना शिकण्यासारखं आहे. मला अतिशय आनंद होतोय की आपण हा कार्यक्रम करत असताना काही आम्हाला तुम्ही बरंच सहकार्य केले, बरंच काही सांगितलं, पण भावी आयुष्यामध्ये मी पुन्हा उभा नाही करणार आहे हे आत्ता सांगतोय तुम्हाला. पण माझा मुलगा किंवा सुंदर नीती तुम्ही राहणार आहे, म्हणजे आजच जाहीर केलं पाहिजे. काय हो, आता सांगितलं बरं, त्यांनी काम केले 4 वर्ष. आता दुसरं प्रश्न असा आहे की होता ही आमची घरात स्पर्धा चालू झाली प्रत्येकाच्या, तुमच्या झाली, माझ्या झाली. तर माझी एक विनंती झाली, हे आपल्याला जवळजवळ आपलं हे पूर्ण पडणं झालेलं आता गौतमने सांगितलंच आहे. तर माझी एक विनंती आहे की आपण याला जवळजवळ आम्ही सर्व सेक्टर बनवलं आहे. पुन्हा एका भाऊ पूर्ण केले जवळजवळ 15 कोटीची निधी लागणार आहे. तर ताई, तुम्ही आम्हाला पुढल्या परिस्थितीत सर्व नागरिकांचं म्हणणं काय, विश्वबुद्धीवर झालं पाहिजे का, कोणी केलं पाहिजे. आता माझी एक विनंती आहे की ताई, जवळजवळ 15 कोटीचा आम्ही सर्व प्रोजेक्ट केलेला आहे. सर्व याचं सेकंड आउट झालेला आहे. सेकंड मधला येऊन आम्हाला 4थ्या-3रा नंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा पाहिजे का, नक्की. मग आमदार सुमाताई हिरेकडनं आपल्याला लवकरात लवकर पुतळा बांधून पुतळा उभा केला पाहिजे, हे सर्वांचं म्हणणं आहे का. धन्यवाद. या डॉक्टर संतोष जोगळे यांचे या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान करत आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. नाशिक स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नवीन नाशिक.